नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. गेल्या माझ्या व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं होतं, की इराणवरती शक्यतो हल्ला होणार नाही आणि झाला तर तो सिम्बॉलिक असेल. सिम्बॉलिकचा अर्थ असा, की इराणला इशारा देण्यापुरता तो हल्ला असेल. आजचा जो हल्ला अमेरिकेने आज केलेला दिसतोय, पहिला हल्ला इस्रायलकडून झाला आणि त्याच्या सपोर्टमध्ये म्हणून अमेरिकेने अधिकचे हल्ले केलेले दिसतात. इराणची जवळ-जवळ 5 ते 6 शहरांवरती हे हल्ले झालेले आहेत. इस्फहानवरती जास्त झालाय. असं म्हटलं जातं, की जे काही समृद्ध युरेनियम इराणकडे आहे, ते इस्फहान शहरामध्ये ठेवलेलं आहे. कदाचित त्याचा मोठा साठा तिकडे असेल. त्याच जोडीला तेहरानमध्ये हल्ले झालेले आहेत आणि अन्य शहरांमध्ये. अशा तऱ्हेने एकंदरीतच संपूर्ण इराणभर हे हल्ले होतील ह्याची काळजी या लोकांनी घेतलेली दिसते आहे. त्या हल्ल्यामध्ये असं म्हटलं जातंय, की अत्यंत महत्त्वाच्या अशा सरकारी इमारती जशा टार्गेट झाल्या, तशाच काही महत्त्वाच्या नेत्यांचे सुद्धा घरं टार्गेट झालेली आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ त्यांचा जो IRGC आपण म्हणतो म्हणजे रिव्होल्युशनरी गार्ड्स ज्याला म्हटलं जातं. अ, ज्यांच्याकडे संपूर्ण इराणची सुरक्षा व्यवस्था आज आहे असं आपण म्हणतो. म्हणजे ते जे जनरल सुलेमानी वगैरे होते ना, ज्यांना अमेरिकेने इस्रायलने उडवलं होतं रादर. ती सगळे IRGCचे कमांडर होते. आणि अशा प्रकारे IRGCची जी लीडरशिप आहे, नेतृत्व आहे, ते नेतृत्व खलास करायचं, घायाळ करायचं, अशा दृष्टिकोनातून हा हल्ला झालेला दिसतोय. पण त्याच्याच जोडीला आणखी गोष्टी म्हणजे बातम्या तर अशा आलेल्या होत्या, की खामेनींच्या घरावरती सुद्धा हल्ला झाला. पण असं म्हटलं जातं, की खामेनी आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांना अगोदरच सुरक्षित जागी हलवण्यात आलेलं होतं. कदाचित हल्ल्याची पूर्वसूचना असेल त्यांच्याकडे आणि त्यामुळे सुरक्षा म्हणून, सावधगिरी म्हणून त्यांना हलवलं होतं आणि त्यांच्या जीवाला धोका नाही. दुसरी बातमी आलेली होती ती त्यांचे पंतप्रधान पेझेशकियान हे त्याच्यात मारले गेले, परंतु ती बातमी सुद्धा खोटी असल्याचं इराणने सांगितलेलं आहे. त्यांची तब्येत ठीक आहे आणि ते सुखरूप आहेत, हेही सांगितलं गेलंय. याचबरोबर त्यांचे जे माजी पंतप्रधान होते अहमदनीजेद, त्या अहमदनीजेद ह्यांच्या घरावरती हल्ला झालेला आहे, अशी ही बातमी आहे. अशा प्रकारे हे एका बाजूला नेतृत्व त्यांचं जे आहे त्यांना खच्ची करण्याचे हल्ले झाले. दुसऱ्या बाजूला इराणला आपली मिसाईल्स डागता येऊ नयेत म्हणून त्यांचे जे मिसाईल लॉन्चर साइट्स होत्या, त्या साइट्सवरती भीषण हल्ले घडवले गेलेले दिसतात. म्हणजेच इराणकडून जो खरा धोका आहे तो ड्रोन आणि मिसाईल्सचाच आहे. इस्रायलला असेल किंवा संपूर्ण मध्य पूर्वेत असेल. त्यामुळे या मिसाईल्स आणि त्यांचं लॉन्चिंग जे आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं दिसतं. एकंदरीत डावपेच असे होते, की जो पश्चिमेकडचा भाग आहे इराणचा, तो असं म्हटलं जातं, की तिथे एअर सुपिरियॉरिटी येणं हे सहज शक्य आहे इस्रायल किंवा अमेरिकेला. त्यांच्या पूर्व भागामध्ये तशी सुपिरियॉरिटी येणं थोडंसं कठीण आहे. तेव्हा कदाचित तो एक प्रयत्न असेल, की या बाजूचा इराण तरी आपल्याला सुखरूप सुरक्षित करता येईल का? म्हणजे अमेरिकेच्या बाजूला. त्यांच्या बाजूचे जे सगळे आहेत त्यांच्यासाठी. उर्वरित जो इराण आहे त्यांच्यासाठी मग दुसरे डावपेच कदाचित लढवले जाऊ शकतात. हा जो हल्ला आहे मी म्हटलं त्याप्रमाणे तो सिम्बॉलिक हल्ला आहे का हे हल्ले पुढे चालू राहतील हे अजून स्पष्ट व्हायचं आहे. याच्यासाठी म्हणून त्यांनी जे हल्ले केले त्याला प्रत्युत्तर इराणने आज दिलेलं दिसतं आणि त्या प्रत्युत्तरामध्ये कतार असेल, बहरीन असेल, कुवेत असेल आणि बगदाद या शहरांमधल्या आणि अर्थातच अबुधाबी ही सगळे त्यांच्या हल्ल्याचे लक्ष झालेली आहेत. इराणनी इथे मिसाईल सोडली आणि तिथे प्रतिहल्ले केलेले आहेत. दुसरी लाट सुद्धा आलेली आहे इराणकडून आणि त्या लाटेमध्ये इस्रायलपर्यंत मिसाईल पाठवली गेलेत असं म्हटलंय. अजून इस्रायलची बातमी स्पष्ट नाहीये. तेव्हा अशा प्रकारे दोन्ही बाजूने तुम्ही बघाल तर पहिलं पाऊल उचललं ते इस्रायलनी, त्याच्या सपोर्टमध्ये अमेरिका आली आणि मग त्याला इराणनी 2 लाटांमध्ये प्रत्युत्तर दिलेलं दिसतंय. जो पहिला हल्ला करेल त्याला अर्थातच ॲडव्हांटेज होता. कारण पहिल्या हल्ल्यामध्ये त्यांना
त्यांची मिसाईल लॉन्च पॅड जी आहेत ती नष्ट करायचा संधी मिळाली आणि ती त्यांनी व्यवस्थित वापरलेली आपल्याला दिसते. याच्या पुढे आता इराणचे जे हल्ले झालेले आहेत, त्याला उत्तर कसं दिलं जाईल, हा प्रश्न आपल्यापुढे आहे. म्हणजेच अमेरिका किंवा इस्रायल ह्यांना हे युद्ध जे आहे ते प्रदीर्घ काळ पुढत न्यायचं आहे का ते इथेच थांबवायचं आहे, हा प्रश्न आहे. गेल्या वेळेला सुद्धा अशा फेऱ्या झालेल्या होत्या. इराण वारंवार सांगत होता, की हे आमचं प्रत्युत्तर शेवटचं आहे, ह्याला उत्तर देऊ नका. परंतु इस्रायलने मानलं नव्हतं आणि अशा 3-4 फेऱ्या होत राहिल्या त्याही वेळेला. कदाचित याही वेळेला तसं होऊ शकेल. लाँग ड्रॉन वॉर ज्याला म्हणतात ते अजून सुद्धा शक्य आहे का? आणि मुळात अमेरिकेची किंवा इस्रायलची तशी इच्छा आहे का? हे खरे प्रश्न आहेत. पण एक गोष्ट महत्वाची आपल्याला दिसून येते, की ज्यावेळी इराणमध्ये निदर्शनं झाली, त्यावेळेला सुद्धा टार्गेट कोण केलं गेलेलं होतं. त्यांची पॉलिटिकल लीडरशिपला एवढा धक्का बसला नव्हता. इतका मोठा धक्का कट्टरपंथी तिकडचे जे कटमुल्ले आहेत, त्यांच्यावरती आघात झालेले दिसले आणि IRGC वरती. म्हणजे त्या कटमुल्यांचे जे लष्करी शाखा ज्या आहेत, त्या IRGC आहेत. त्यांच्यावरती आणि बसीस ज्यांच्यावरती हल्ले झालेले दिसतात, तेव्हा इराणमध्ये 2 तट पाडण्याचा एक प्रयत्न आपल्याला दिसून येतो आणि याही हल्ल्यामध्ये परत एकदा IRGC टार्गेट झालेली आहे. अहमदीनेजाद यांच्यावरती हल्ला झालेला ही बातमी जर का खरी असेल, तर त्यातून हेच दिसतं, की पुन्हा एकदा अहमदीनेजाद हे अत्यंत कट्टरपंथी होते. आत्ताचे जे त्यांचे पंतप्रधान आहेत, ते तसे कट्टरपंथी नाहीयेत. म्हणजे त्याच्या अगोदर रफसंजानी आले आणि हे दोघेही तशा पद्धतीचे नेते नाहीयेत. परंतु अहमदीनेजाद यांना सुद्धा काटा काढला गेला. म्हणजे ह्याच्यानंतर जर का तिकडे अनार्की किंवा एक अराजक झालं, तर त्याच्यात अहमदीनेजाद ह्यांनी त्याचा गैरफायदा घेऊन पुन्हा सत्तेवर यायचा प्रयत्न करू नये, यासाठी त्यांना सुद्धा एक सावधगिरीची सूचना पाठवलेली दिसते. तेव्हा अशा प्रकारे अमेरिकेने आपण ऐकलंय ना, की ज्यावेळेला गुरुवर्य शिकवायचे, त्यावेळेला त्यांनी अर्जुनाला सांगितलं, की "बाबा तुला त्या पोपटाचा डोळा जो आहे, त्याचा छेद घ्यायचा आहे बाणाने." आणि मग त्यांनी विचारलं प्रत्येक सर्व शिष्यांना सांगितलेलं होतं, की झाडावरती पोपट बसलाय आणि त्याचा डोळा छेदायचा आहे. तेव्हा कुठल्याही शिष्यानी काय-काय सांगितलं, "मला झाड दिसतंय, मला पानं दिसतायत, मला पोपट दिसतोय" कोण म्हणाले, "त्याचं डोकं दिसतंय" म्हणाले, "चोच दिसतंय" म्हणाले. पण एकटा अर्जुन म्हणाला, की "मला पोपटाचा डोळा दिसतोय." आणि तेव्हा गुरुवर्य म्हणाले, की "आता बाण सोड." म्हणजे तोपर्यंत त्यांनी बाण फुकट घालू दिले नाहीत. त्यांना जेव्हा लक्षात आलं, की ह्याचं जे लक्ष्य आहे, त्या लक्ष्याकडे पूर्ण एकाग्र चित्ताने अर्जुन बघतो आहे. तेव्हा ही कथा जी आहे, ही नुसती कथा नसते. आज तुम्हाला दिसेल, की इराणवर हल्ला जो चढवला गेलेला आहे, तर अमेरिकेचा शत्रू कोण आहे इराणमधला ह्याची त्यांना स्पष्ट कल्पना आहे असं दिसून येतं. तिथली संपूर्ण पॉलिटिकल लीडरशिप जी आहे, ती अमेरिकेच्या विरोधात कदाचित नसेल, परंतु अमेरिकेने ज्या अटी घातलेल्या आहेत, त्या अटींना विरोध करणारे तिथले कट्टरपंथी आहेत. तेव्हा कट्टरपंथीयांचा जर का काटा काढता आला, तर आपल्याला इथे राज्य करता येईल. आपल्या मर्जीचा माणूस जो आपल्या अटी पाळू शकेल, असा माणूस इराणच्या सत्तेवर बसवता येईल. हा जर का अमेरिकेचा कयास असेल, तर त्यांचं लक्ष पोपटाच्या डोळ्याकडे आहे, हे मान्य करावं लागतं. तेव्हा इथून पुढे परत एकदा जर का अशा प्रकारे कट्टरपंथीयांची सद्दी संपवण्याचा प्रयत्न झालेला असेल आणि आजच्या घडीला त्यांनी एक आता अशी एक ऑर्डर निर्माण केलेली आहे, की समजा मी सेनापती आहे, तर माझ्या बरोबरचा जो माझ्या नंतर कोणी नेतृत्व घ्यायचं ह्याचे निर्णय होत बसत नाहीत. ते आधीच आता ठरवून ठेवलेलं आहे, की स्वाती गतप्राण झाली तर तिच्या जागी XYZ येईल. आणि तो XYZ जो असतो त्याला हँडओव्हर, टेकओव्हर सुद्धा संपूर्ण जॉबची माहिती करून दिलेली आहे. त्यामुळे तिथे सक्सेशन जे आहे ते अतिशय स्मूथली होईल और इराणमध्ये हे लक्षात घ्या. कितीही लोकं मारले गेले तरी. त्याच्यावर मात करून अमेरिकेला जर का पुढे जायचं असेल, तर ही जी त्यांनी एक लाईन धरलेली आहे, ती महत्वाची लाईन आहे आणि त्यावर त्यांना पुढे जावं लागेल. कदाचित त्यांना जर का असं वाटत असेल, की ही लाईन बरोबर आहे, तर त्यांना इराण आणि इराणमध्ये
चीन आणि रशिया सुद्धा त्यांना सोबत कदाचित देतील. कारण केवळ इराणसाठी आणि केवळ ह्या कट्टरपंथी कटमूल्यांसाठी आपण जे काही साम्राज्य उभं केलं आणि इराणला 2 पायावर उभं केलं, ती सगळी जी जे इन्व्हेस्टमेंट केलेली या 2 देशांनी ते तशीच वाऱ्यावर उधळणार नाहीत, केवळ कटमूल्यांना नकोय म्हणून. त्यामुळे दोन्ही बाजूनी चाचपडण्याची गोष्ट चालू आहे. म्हणूनच मी म्हणते परत एकदा, की सिम्बॉलिक हल्ले जरी झाले असले, तरी देखील ते ताणले जातात का? हा खरा प्रश्न आहे. आणि ते ताणले दोन्हीकडून जाऊ शकतील. गेल्या वेळी पण झालं. 4-5 फेऱ्या अशाच झाल्या, परंतु त्याला युद्ध म्हणत नाहीत. इथून तिथे मिसाईल हे नुसते हे थोडंसं लो की म्हणेन मी. त्याला खरं-खुरं युद्ध म्हणतात ते कधी सुरू होतं जेव्हा सैनिक जमिनीवर पाय ठेवतात. त्या इराणच्या भूमीवर जर का सैनिक उतरवले गेले, तर आपण म्हणू शकतो की हे सर्वंकष युद्धाकडे वाटचाल होते आहे. एक जर का तसं झालं तर मात्र संपूर्ण जग जे आहे, त्या युद्धाचा वणवा सर्वत्र पसरला जाऊ शकतो. आणि जिथे वेगवेगळ्या ठिकाणी जे सगळे संघर्ष बिंदू तयार झालेले आहेत, ते संघर्ष बिंदू कदाचित फ्लेअर अप होऊ शकतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. एक लक्षात ठेवा ह्याच्यावरचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे. ब्रिक्स आणि इराण. ब्रिक्स आणि इराण यांच्यामध्ये अमेरिकेला लक्ष्य कोणाला बनवायचंय? तो व्हिडिओ मात्र तुम्ही जरूर बघा असं मी तुम्हाला विनंती करते. आणि ह्या व्हिडिओला सुद्धा शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.